सो हॅलो एव्हरीवन. चला, याच्या अगोदर आपलं मोनो हायब्रिड डाय हायब्रिड नावाचा जो कन्सेप्ट पूर्ण झाला होता तो कन्सेप्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर आता एक महत्वाचा टॉपिक आपण सुरू करत आहोत. ज्या टॉपिक मध्ये किंवा ज्या कंटेंट मध्ये आपल्याला जीन इंटरॅक्शन काय आहे ते पाहायचं आहे आणि त्याचे टाइप्स, ज्याच्यामध्ये मग नेमकं एकाच क्रोमोझोमवरती इंटरॅक्शन होत आहे किंवा एकाच जीन मध्ये इंटरॅक्शन होत आहे किंवा एकाच क्रोमोझोमवरती असणाऱ्या दोन वेगवेगळ्या जीन्स मध्ये इंटरॅक्शन होत आहे हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. त्यापूर्वी याच्या अगोदरचा जो आपलं जेनेटिक्स नावाचा कंटेंट सुरू केला होता, ज्याच्यामध्ये मोनो हायब्रिड नावाचा एक आपण क्रॉसिंग पाहिली होती, डाय हायब्रिड नावाची क्रॉसिंग पाहिली होती. ते जर व्यवस्थित समजलं असेल तर इथून पुढचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग आता हा कन्सेप्ट सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि सीईटीच्या परीक्षेमध्ये याच्याशी असणारे जे काही एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल्स किंवा त्यांची क्रॉसिंग किंवा त्यांच्यामध्ये फिनोटिपिक रेशिओ आणि जिनोटिपिक रेशिओ कसा येतो हे पाहण्यासाठी किंवा हेच अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी मध्ये विचारले जातील. सो सगळ्यांनी व्यवस्थित बारीक लक्ष द्यायचं आहे. तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब करत राहा, इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा. हे जेवढं तुम्ही व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करता तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. का? कारण एक एक व्हिडिओ तुम्ही रिपीट पाहण्याची गरज आहे. का पाहायचं आहे? तर काय राहतं की आपल्याला सीईटीच्या सिलेबसला, स्टेट बोर्डच्या सिलेबसला आणि सीईटीच्या सिलेबसला काय आहे की आपल्याला फक्त स्टेट बोर्ड मध्ये जो सिलेबस दिलेला आहे तोच सिलेबस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हे रिपीट पाहणं गरजेचं, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जीन इंटरॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लिहावं लागेल किंवा जीन इंटरॅक्शन बद्दल एखादी डेफिनेशन तुम्हाला कशी विचारली जाईल याच्याबद्दलची आयडिया तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. मग आज आपण सुरू करूयात जीन इंटरॅक्शनला. मग जीन इंटरॅक्शन जो कन्सेप्ट आहे हा बघा, इथं जीन इंटरॅक्शन नावाचा कन्सेप्ट येतोय, ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द फिनॉमिनॉन ऑफ टू ऑर मोर, दोन असतील किंवा दोन पेक्षा जास्त जीन्स असतील, इफ दे आर अफेक्टिंग द एक्सप्रेशन ऑफ इच अदर इन व्हेरियस वेज इन डेव्हलपमेंट ऑफ सिंगल कॅरेक्टर. कोणते कॅरेक्टर तयार करायचे? एक सिंगल कॅरेक्टर तयार करायचे कोणत्या तरी ऑर्गॅनिझमचं. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? त्याला जीन इंटरॅक्शन असं म्हणायचं. ही एक अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त जीन्स हे एका कन्सेप्टमध्ये किंवा एका प्रोसेसमध्ये येतात, ज्या प्रोसेसमध्ये त्यांना एक्सप्रेशन्स बदलायचे. एक्सप्रेशन्स कसे बदलायचे? तर एक किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे बदलू शकता. पण कशासाठी बदलायचे? तर आपल्याला डेव्हलपमेंट करायचंय, डेव्हलप करायचंय. काय करायचं आहे? तर एखाद्या ऑर्गॅनिझमचं एखादं कॅरेक्टर तयार करण्याच्या प्रोसेसला जीन इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे जीन्स हे दोन पेक्षा जास्त असतील किंवा दोन असतील, हे एकमेकांमध्ये फ्यूज झाल्यानंतर तिसरं काहीतरी प्रॉडक्ट तयार होतं, त्याला जीन इंटरॅक्शन असं म्हणायचं. अकॉर्डिंग टू आवर सिलेबस देर आर मेन टू टाइप्स ऑफ जीन इंटरॅक्शन. मग ते दोन जीन इंटरॅक्शन कोणते असतील? तर पहिलं इंटरॅक्शन आहे बघा, ज्याला आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हणूयात, आणि दुसरं आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटर आणि इंट्रा दोघांमध्ये फरक काय आहे? सपोज दिस इज द क्रोमोझोम, एकाच क्रोमोझोम वरती असणारा एखादा जीन आहे, त्या जीन वरती जर एकाच जीन सोबत किंवा एकाच क्रोमोझोम वरती जर असं काहीतरी होत असेल इंटरॅक्शन, तर त्याला काय म्हणायचं? इंट्राजेनिक असं म्हणायचं. डेफिनेशन काय सांगते बघा, इट ऑकर बिटवीन द ॲलेल्स ऑफ सेम जीन. एकाच जीनच्या कॅरेक्टर वरती जर हे इंटरॅक्शन होत असेल त्याला काय म्हणायचं? इंट्राजेनिक इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जर पाहिले तर एक्झाम्पल काय दिले बघा, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स कसं घ्यायचं तर ते आता तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी व्यवस्थित समजून सांगेल. त्याच्यापूर्वी अगोदर हे पुढे कंटिन्यू करूयात आपण. इंटरजेनिक इंटरॅक्शन काय असेल? जर काय सांगितलंय, डिफरंट जीन्स असतील, जर ते एका किंवा वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती असतील आणि त्यांच्यामध्ये जर क्रॉसिंग होत असेल किंवा इंटरॅक्शन होत असेल, त्याला काय म्हणायचं? त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन असं म्हटलं जातं. परत रिपीट लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे? इट ऑकर्स बिटवीन द ॲलेल्स ऑफ डिफरंट जीन. जीन्स वेगवेगळे आहेत पण प्रेझेंट कुठे आहेत? प्रेझेंट एकाच क्रोमोझोम वर असतील किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती असतील, तर त्यांच्यामध्ये जी जीन इंटरॅक्शन होते त्याला काय म्हणायचं? त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन असं म्हणायचं. ज्याच्यामध्ये आपल्याला प्लिओट्रॉपी पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? प्लिओट्रॉपी. आता मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स पाहायचं आहे. तर इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आपल्याकडं गुलबन्सी नावाचं एक प्लांट दिलेलं आहे, ज्याला मिरॅबिलिस जलापा असं म्हणायचं.
काय म्हणायचं त्याला, मिराबिलिस जलापा, सायंटिफिक नेम. ओके, मराठीमध्ये याला गुलबन्सी असं म्हणायचं आणि इंग्लिश मधून याला 4 o'clock प्लांट नावानं ओळखलं जातं. आपला हे प्लांट देण्याच्या पाठीमागचा मेन उद्देश काय आहे, तर मी तुम्हाला एक सोपा उदाहरण देतो. काय उदाहरण देतो, की तुम्हाला गुलाबाचं फुलाचं चित्र काढायचं आहे. ओके, तुम्ही गुलाबाच्या फुलाचं चित्र सुद्धा काढलेलं आहे. आता त्या गुलाबाच्या फुलाला तुम्हाला गुलाबी कलर द्यायचा आहे. आपके पास किसका ड्राइंग है, आपके पास आपने रोज की ड्राइंग निकाली है, राइट, और उसको आपको पिंक कलर देना है, लेकिन आपके पास पिंक कलर नहीं है, आपके पास रेड एंड व्हाइट कलर है. तुम्हाला त्या गुलाबाच्या फुलाला गुलाबी कलर द्यायचा आहे, पण अडचण अशी आहे की तुमच्याकडे गुलाबी कलर नाहीच आहे. मग तुमच्याकडे कलर कोणता आहे, तुमच्याकडे रेड आणि व्हाईट कलर आहे. मग तुमच्याकडे पर्याय काय, तुम्ही ह्या दोघांना एकत्र करायचं. हे दोघं जण एकत्र आले त्यांच्यापासून तिसरा कलर तयार होतो, त्याला आपण पिंक असं म्हणतो, राईट. म्हणजे हे दोघं जण आपल्या पॅरेंट्स मध्ये दोन्ही कलर नाहीत, पण हे दोघांमध्ये इंटरॅक्शन झाल्याच्या नंतर जो बाय प्रॉडक्ट तयार होतो त्याला आपल्याकडे सोप्या भाषेत काय म्हणायचं, त्याला इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हटलं जातं. कसं दिलं जातं, तर बघा आपल्याकडं याच्या अगोदरच्या कन्सेप्ट मध्ये जे सांगितलं होतं काय, की हे दाखवत असताना तुम्हाला पॅरेंट दाखवावं लागतील, पॅरेंट्स मध्ये मेल आणि फिमेल, राईट. पुढे गेलात तर याचा फिनोटाईप. आता फिनोटाईप मध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, तर याच्यामध्ये आपल्याला फ्लावरच्या कलरची क्रॉसिंग सांगितलेली आहे. कशाची क्रॉसिंग आहे, फ्लावरची क्रॉसिंग आहे, ठीक आहे. मग फिनोटाईप मध्ये मेल पॅरेंट जो आहे हा रेड असेल आणि फिमेल पॅरेंट जी आहे ती व्हाईट असेल, ठीक आहे. मग जिनोटाईप. आता जिनोटाईप मध्ये काय घ्यायचं, जसं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं, आपण जसं मेल आणि फिमेल फिनोटिपिकली वेगळे दिसतो आणि जिनोटिपिकली आपल्याकडे एक्स वाय आणि एक्स एक्स नावाचे दोन सेक्स क्रोमोझोम आहेत, तसं इथं कॅपिटल आर फॉर रेड आणि स्मॉल आर फॉर व्हाईट, ठीक आहे. मग इथं गॅमेट घेताना काय, आपलं गॅमेट घेताना मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, तर हे दोघं जण होमोझायगस कंडिशन मध्ये आहे. कोणती कंडिशन आहे, होमोझायगस नावाची कंडिशन आहे. आता ही होमोझायगस असतील तर काय होईल, हे दोघं जण पुढे ट्रान्सफर होताना एक एक सिंगल गॅमेट ट्रान्सफर होतील. if the gamete are in homozygous condition, then only one gamete will be produced in next generation. Okay, then आता ह्याला काय करायचंय, ह्या दोघांना फ्यूज करायचंय. हे दोघं जर आल्यानंतर इथं F1 आला. F1 म्हणजे काय, तर फर्स्ट फिलियल जनरेशन. आता बघा रेड आणि व्हाईट ची क्रॉसिंग केली तुम्ही, इथं काय तयार झाला, मग इथं तयार झाला पिंक कलर. F1 काय आला, पिंक आलं. आता आपला पुढचा नियम काय होता, आपला पुढचा नियम असा होता की आपल्याला सोप्या भाषेमध्ये F1 ची क्रॉसिंग F1 सोबत करायची आहे. कशाची क्रॉसिंग कशासोबत, F1 ची क्रॉसिंग F1 सोबत. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं असं होतं, हे बघा इथं होमोझायगस असल्यामुळे एक एक गॅमेट आले होते. इथं कसे येतं, इथं हेटेरोझायगस आहे. म्हणजे काय, तर याला सेपरेट तयार करावं लागतं, याला सेपरेट तयार करायचं, दोन्हीकडे पण सेम आणि सेम. ओके, नंतर आपल्याकडे काय येतं, नंतर आपल्याकडे येतं चेकर बोर्ड किंवा याला आपण चेकर बॉक्स सुद्धा म्हणूया, ठीक आहे. मग आता पुढे हे चेकर बॉक्स तयार करत असताना लक्षात घ्यायचं, मेल पॅरेंट कडे किती गॅमेट तयार झालेत, फिमेल पॅरेंट कडे किती गॅमेट तयार झाले ते बघायचं. आपल्याकडे मेल पॅरेंट हा घ्या किंवा हा घ्या, काय अडचण नाही, दोन्हीकडेही गॅमेट सारखेच आहे, ठीक आहे. मग इथं मेन्शन करा मेल आणि फिमेल. ओके, मग त्यांच्या वर दिलेल्या गॅमेट नुसार इथं गॅमेट घ्या, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर, ठीक आहे. मग आता गॅमेट इथं आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये F1 वरती आलं होतं, इथं आपल्याला F2 आणायचे. कसं येणार, कॅपिटल कॅपिटल एकत्र आणा, इथं स्मॉल आहे पण इकडे कॅपिटल आहे, मग पहिल्यांदा कॅपिटल नंतर स्मॉल. आता इथं बघा इथं कॅपिटल आहे पण इकडे स्मॉल, मग अगोदर कॅपिटल नंतर स्मॉल, परत हे स्मॉल आणि स्मॉल. समजलं. आता हा झाला तुमचा चेकर बॉक्स. आता चेकर बॉक्स लिहित असताना आपण जे मोनोहायब्रिडच्या क्रॉस एक्सपेरिमेंट मध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, मोनोहायब्रिडच्या क्रॉस एक्सपेरिमेंट मध्ये आपण पाहिलं होतं फिनोटिपिक रेशिओ आणि जिनोटिपिक रेशिओ कसा असतो ते. मग इथं रिझल्ट लिहिताना तुम्हाला रिझल्ट दाखवायचा असतो. काय दाखवायचा, द फिनोटिपिक रेशिओ ऑफ, कोणता रेशिओ आहे, फिनोटिपिक रेशिओ ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, आणि जिनोटिपिक रेशिओ ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स तुम्हाला दाखवायचा असतो. आता इथे दाखवत असताना
फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये सारखा येतो. कसं बघा, आपण कॅपिटल आर दोघं जर सारखे असतील त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, प्युअर रेड आहे. ओके, कॅपिटल आर स्मॉल आर असेल त्याला आपण काय नाव दिलं, पिंक. इथं काय आहे, स्मॉल आर कशासाठी आहे, हे व्हाईट साठी आहे. ओके, मग फिनोटिपिक रेशो लिहिताना तुम्हाला काय दाखवायचं, रेड इज टू पिंक इज टू व्हाईट आलं. मग जिनोटिपिक रेशो कसं लिहिणार, कॅपिटल आर स्मॉल आर आणि स्मॉल आर. ठीक आहे, मग सगळ्यांचा रेशो कसा येतो बघा, 1:2:1. समजलं. म्हणजे काय, तर फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल, को डॉमिनन्स असेल, दोघांमध्येही सारखाच येतो. ठीक आहे, फक्त बदल काय आहे, तर बदल इथे एवढाच आहे की इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आपल्याकडे गुलबन्सी नावाचं प्लांट दिलंय, ज्याला 4 o'clock प्लांट असं म्हणायचं. आणि को डॉमिनन्स मध्ये आपल्याकडे एक्झाम्पल आहे कॅटल कोट कलरचं. कोणता कलर आहे, कॅटल कोट कलरचं एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये सेम हेच आहे, फक्त बदल काय केला आहे की इथं रेड आणि व्हाईट आहे, इकडे पण रेड आणि व्हाईटच आहे. कशामध्ये, कॅटल कोट कलर मध्ये. फक्त बदल काय आहे, इथं कॅपिटल दोघं ह्या कॅपिटल आर आहेत, इकडे व्हाईटला फक्त स्मॉलच्या ठिकाणी त्यांनी कॅपिटल डब्ल्यू दिलेलं आहे. ठीक आहे, मग ज्या टाइमला रेड आणि व्हाईटची क्रॉसिंग होईल त्या टाइमला त्याच्यामध्ये तुम्हाला इथं पिंकच्या ऐवजी रोन कलर तयार होतो. जनावरांच्या तुम्ही तांबड्या कलरचे जनावर पाहिले असतील बघा, गाय असेल बैल असतील किंवा गाय असतील, हे तुम्ही पाहिले असतील, हे तिथं तयार होतं. ठीक आहे, कॅटल म्हणजे जनावरांच्या स्किनचा कलर म्हणजे कॅटल कोट कलर. आणि तिथंही तुमचा रेशो, इथं कसा रेशो आलेला बघा, रेड पिंक आणि व्हाईट. तिकडे रेशो कसा असेल, कशामध्ये, को डॉमिनन्स मध्ये रेशो कसा असेल, तर रेड इज टू रोन इज टू व्हाईट. कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू, पलीकडं डब्ल्यू आणि डब्ल्यू. म्हणजे को डॉमिनन्स मध्ये तुमच्याकडे काय दाखवलेलं आहे, तर हे तुमच्याकडे F1 दाखवलं आहे, ज्याचं नाव काय आहे, रोन नाव आहे. म्हणजे इथे तुमच्या ह्या दोघांमध्येही, कशामध्ये, इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आणि को डॉमिनन्स दोघांकडेही हा फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो सारखा येतो. सीईटीच्या परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यास करताना व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि बोर्डाच्या परीक्षेत जर विचारलंच, काय विचारलं, व्हॉट इज द इंटरजेनिक इंटरॅक्शन अँड एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल, मग तुम्हाला याची डेफिनेशन लिहायची आणि एक्झाम्पल मध्ये हे नाव टाकायचे, ह्याच्यामध्ये काय दाखवायचं, मग हे नाव दाखवून द्यायचं. आणि पुढे हे ऍज इट इज असं तुम्हाला 4 मार्काला 3 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लस महत्वाचं काय आहे, तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे शॉर्ट नोट्स मध्ये सुद्धा विचारलं जाईल आणि लॉंग आन्सरला सुद्धा विचारलं जाईल. नाहीच तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये आन्सर इन 1 सेंटेन्सेस किंवा MCQ मध्ये तुम्हाला ह्याच्या डेफिनेशन्स विचारल्या जातील. ठीक आहे, ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपला असेल इंट्राजेनिक इंटरॅक्शन वरती. त्याच्या पुढे काय असेल, किंवा त्याच्यामध्ये काय असेल तर प्लिओट्रॉपी काय असतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता हे कंटिन्यू करूयात आपण. जस्ट 1 मिनिट.